नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचे विदर्भ आयएस अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे. आजचं लेक्चरचा टॉपिक आहे आपला तो म्हणजे ॲक्शन अगेन्स्ट ॲनिमल क्रुएल्टी, जो की केरळमध्ये जी घटना झालेली आहे, जी अतिशय हृदयद्रावक घटना होती. ओके, तर हत्तीण्याची केरळमध्ये क्रूर हत्या झालेली आहे. तर हे का सगळं होतं आहे, ठीक आहे, याच्या मागचं कारण काय आहे ते बघू. आणि करंट अफेअर्स, ओके, करंट अफेअर्सच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा टॉपिक आहे आपला आजचा. आणि जो प्रोजेक्ट एलिफंट आहे हा पण आपण डिस्कस करू. जे बेसिक्स आहे प्रोजेक्ट एलिफंट म्हणजे आपल्या इंडियामध्ये काय काय मेजर्स आहेत याच्याबद्दल हे पण आपण बघणार आहोत. आणि केरळाची थोडी जिओग्राफी बघू. ओके, चला तर बघूया आजचं लेक्चर. हे माझं शॉर्ट इंट्रोडक्शन आहे. आता आपल्या टॉपिकचं कसं इम्पॉर्टन्स आहे आपल्या सिलेबसशी ते आधी बघू आपण. की यूपीएससी एमपीएससी प्रिलिम्समध्ये त्यांनी जनरल इश्यूज ऑन एन्व्हायरमेंटल इकॉलॉजी हा टॉपिक दिलेला आहे. तो की डायरेक्ट क्वेश्चन येऊ शकतो याच्यावरती, ठीक आहे. जनरल स्टडीज 3 मध्ये यूपीएससी सिव्हिल सर्व्हिसेस मेन्समध्ये त्यांनी बायोडायव्हर्सिटी आणि एन्व्हायरमेंटवरती हा टॉपिक येऊ शकतो. टू राईट द युअर व्ह्यूज ऑन दिस इश्यू, किंवा हे सगळे कारणं काय आहेत त्याच्या मागचे हे सगळं त्यांनी ते विचारू शकतात, ठीक आहे. आणि मेन म्हणजे एमपीएससी मेन्समध्ये म्हणजे GS1 मध्ये यांनी टॉपिक दिलेला अंडर ॲग्रो इकॉलॉजी टॉपिक. त्यांनी काय दिलेलं आहे की ॲनिमल आणि ह्युमन्स याच्यामधले कन्फ्लिक्ट काय आहेत. म्हणजे तुम्हाला एमपीएससी मेन्समध्ये सुद्धा हा टॉपिक विचारू शकतात बाय डायरेक्ट और इनडायरेक्ट मीन्स. ओके, पुढे जाऊया. आता झालं काय एक्झॅक्टली, सगळ्यांनाच माहिती असेल की केरळमधील हत्तीणीला अननसात काय दिलं, स्फोटके घालून खायला दिलेली आहेत, ठीक आहे. त्याच्यामुळे काय झालं, हत्तीणीचं तोंड आणि जीभ भाजली गेली. तिने तेव्हा सस्टेन केलं खूप वेळपर्यंत त्या पाण्यामध्ये. ती पाण्यामध्ये जाऊन उभी होती काही दिवस. तिथल्या लोकल लोकांनी तिला ऑब्झर्व केलं की ही पाण्यामध्ये का आहे. त्याच्यानंतर तिच्यासाठी हे पण बोलावण्यात आले, डॉक्टर्स वगैरे बोलावण्यात आले, पण डॉक्टरांनी तिला ट्रीट केलेलं नाही आहे. आणि त्यानंतर तिची मृत्यू झालेला आहे, ठीक आहे. ती फक्त 15 वर्षाची होती मित्रांनो. ओके, आणि हत्ती जर म्हणायचं झाला तर हत्ती हा अतिशय सामाजिक व समजूतदार प्राणी असतो, ठीक आहे. त्यातल्या त्यात ती प्रेग्नंट होती. आपण ऐकतोय की तिने काहीच लोकांना काहीच केलेलं नाही आहे किंवा तिने हल्ला केलेला नाही आहे, ठीक आहे. आफ्टर दिस इन्सिडन्स ती फक्त पाण्यामध्ये जाऊन उभी होती. ओके, तर तिच्या मागचं म्हणजे डोक्यामध्ये तिच्या काय सुरू होतं हे एक्सपर्ट्स जाणून घेण्याचा प्रयत्न करतात आहेत. हत्तीला जाणणारे जे एक्सपर्ट्स आहेत ते जाणून घेण्याचा प्रयत्न करतात आहेत की ती बाहेर का आली नाही किंवा तिच्या कळपाला तिने कळवलं का नाही, ठीक आहे. तर यामागे असं आहे की तिची मानसिकताच नव्हती बाहेर येण्याची, असं त्यांचं म्हणणं आहे. ओके, ती हर्ट झालेली होती कुठेतरी, किंवा तिने म्हणजे आपण म्हणू की तिने रिॲक्ट करायचं बंद केलं होतं. ती फक्त प्रोटेक्ट करण्याचा प्रयत्न करत होती स्वतःला. तर या सगळ्या गोष्टी याच्यातून लक्षात येतात, ठीक आहे. पुढे जाऊया. आता बघू आपण मेन टॉपिक, तो म्हणजे हा प्रकार कुठे घडला. तर आपल्याला माहिती आहे तो केरळमध्ये घडला, पण एक्झॅक्टली कुठे घडला तर मल्लापुरम आणि पलक्कड या डिस्ट्रिक्टमध्ये. केरळच्या मल्लापुरम आणि पलक्कड या डिस्ट्रिक्टमध्ये आपल्याला घडताना हा टॉप दिसतो आहे. म्हणजे बॉर्डर एरियामध्ये कुठेतरी हा घडला आहे, पर्टिक्युलरली इन द पलक्कड एरिया. ओके, आता एरियाचं नाव आहे तयामकुंडू हा एरिया होता. आणि वेलियर ती नदी होती जिथे ती उभी होती पाण्यामध्ये. ओके, आणि हा जो झोन होता तो बफर झोन होता सायलेंट व्हॅली नॅशनल पार्कचा, जो की 148 किलोमीटरचा आहे. ओके, तिचं नाव होतं विनायकी, हे लक्षात ठेवा. ओके, पुढे जाऊया. आता थोडं नदीबद्दल बघू. ही जी वेलिया रिव्हर मी इथे शो केलेली आहे ही कशाची उपनदी आहे तर कल्पतीपुझाची उपनदी आहे. ओके, कल्पतीपुझा कशाची उपनदी आहे तर भरतपुझाची उपनदी आहे, ठीक आहे. भरतपुझा खूप इम्पॉर्टंट रिव्हर आहे. ओके, भरतपुझा काय आहे तर केरळमधील ही दुसरी लांब नदी आहे. ही खूप इम्पॉर्टंट आहे. तर भरतपुझावरती प्रश्न येऊ शकतो किंवा कल्पतीपुझावरती प्रश्न येऊ शकतो. तर हे आपल्याला नोटिफाय करणं इम्पॉर्टंट आहे. नेक्स्ट आहे आता सायलेंट व्हॅली नॅशनल पार्क बद्दल बघू. की सायलेंट व्हॅली नॅशनल पार्क हा मी लोकेशन सांगितलं तुम्हाला, ते तिथेच लोकेशन आहे याचं सायलेंट व्हॅली नॅशनल पार्कचं. हे निलगिरी टेकड्यांमध्ये आपल्याला दिसतो. रॉबर्ट राईट यांनी शोधला आहे. तो 1847 मध्ये यांनी शोधून काढलेला आहे हा नॅशनल पार्क. आणि निलगिरी बायोस्फिअर रिझर्वचा भाग आहे. बायोस्फिअर रिझर्व कशाचा असतो तर जो युनेस्कोचा मॅन अँड बायोस्फिअर जो प्रोग्राम आहे, मॅब प्रोग्राम, ठीक आहे. तर यामध्ये त्यांनी बायोस्फिअर रिझर्व्स केलेले आहेत. तर त्याचा हा निलगिरी भाग आहे आणि त्याच्यामधला हा नॅशनल पार्क आहे. त्याच्यानंतर याचं नाव दिलेलं आहे सायरिंद्री.
ओके. सायरिंद्री म्हणजे काय? द्रौपदी. ओके. सायरिंद्रीचा अर्थ होतो द्रौपदी. जी द्रौपदी होती, पांडवांतली द्रौपदी, ते द्रौपदीचं नाव म्हणजे सायरिंद्री आहे. या जंगलाला सायरिंद्री सुद्धा म्हणतात. आणि शोला फॉरेस्टचा सुद्धा भाग आहे. शोला फॉरेस्ट म्हणजे असतात व्हर्जिन फॉरेस्ट. ओके. इथे मॅनचं किंवा ह्युमनचं इन्फ्लुएन्स कमी असतं. ठीक आहे. हे इंटॅक्ट फॉरेस्ट असतात. तर याचा सुद्धा हा भाग आहे. आणि इथे मेन फीचर आहे इथलं की सिंहपुच्छ माकड. ओके. म्हणजे हे जे जंगल आहे, इथे भरपूर बायोडायव्हर्सिटी आपल्याला बघायला मिळते. म्हणजे भरपूर फ्लोरा आणि फना बघायला मिळतो. त्यातला हा एंडेमिक स्पीसीज आहे कोणता? सिंहपुच्छ माकड. म्हणजे त्याला म्हणतो आपण लायन टेल्ड मॅकॅक. ओके. सिंहपुच्छ का म्हणतोय? तर याची शेपटी ही सिंहासारखी असते आणि याला सिंहासारखं आयाळ दिसतंय आपल्याला. ठीक आहे. म्हणजे हा खूप जास्त इम्पॉर्टंट आहे आणि एंडेंजर्ड स्पीसीज आहे. ही लक्षात ठेवा. नेक्स्ट बघू आपण की प्रोजेक्ट एलिफंट काय होता. ओके. प्रोजेक्ट एलिफंट, आता एलिफंटबद्दल बघतो आहे तर प्रोजेक्ट एलिफंट खूप इम्पॉर्टंट होऊन जातो. प्रोजेक्ट एलिफंट हा 1992मध्ये लॉन्च करण्यात आला होता. कोणाकडून? तर पर्यावरण मंत्रालयाकडून. आता तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा की पर्यावरण मंत्रालय आता काय नाव आहे. ओके. आणि त्याचा उद्देश काय आहे? तर उद्देश खूप इम्पॉर्टंट आहे. म्हणजे तुम्हाला डायरेक्ट क्वेश्चन येऊ शकतो उद्देशवरती. तर उद्देश आहे हत्तीचा अधिवास व कॉरिडॉरचे संवर्धन करणे. कॉरिडॉर्स म्हणजे काय आपण बघणार आहोत. हत्तीचा अधिवास काय आहे आणि कॉरिडॉर्सचे संवर्धन करणे. दुसरं आहे मानव आणि वन्य प्राणी संघर्षाबाबतच्या समस्या. हा जो प्रॉब्लेम झालेला आहे किंवा ही जी घटना झालेली आहे हत्तीची, ही याच्यावरूनच झालेली आहे. मानव आणि वन्य प्राणी संघर्ष किंवा कॉन्फ्लिक्ट. ओके. आणि तिसरं आहे पाळीव हत्तींचे कल्याण. हा सुद्धा याच्यात कन्सेप्ट आहे की पाळीव हत्तींचे पण कल्याण करणे. ठीक आहे. हा पण चुकीचा मारतो जनरली. तर हे पण लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला की हे पण त्यांनी इन्क्लूड केलेलं आहे, पाळीव हत्तींचे कल्याण. ओके. किती राज्यांमध्ये आहे भारतामध्ये हा प्रोजेक्ट सुरू? तर 13 राज्यांमध्ये आहे. जिथे जिथे हत्ती आढळतात तिथे तिथे त्यांनी हा प्रोजेक्ट लॉन्च केलेला आहे. आणि भारतात एकूण 26 हत्ती राखीव क्षेत्रे आहेत. ओके. टोटल राज्यांमधले टोटल 26 हत्ती राखीव क्षेत्रे आपल्या भारतामध्ये आढळतात. आता या अंतर्गत हत्तींच्या अवैध शिकारीचा देखरेख कार्यक्रम सुद्धा चालतो. ओके. त्याला म्हणतात माईक प्रोग्राम. त्याचं हे आहे की मॉनिटरिंग ऑफ इल्लिगल किलिंग ऑफ एलिफंट प्रोग्राम. ओके. इल्लिगल किलिंग जी चालते एलिफंटची ड्यू टू टस्क, म्हणजे ते त्यांचे जे दात असतात त्या दातांमुळे इल्लिगल किलिंग चालते. खूप जास्त महाग विकले जातात त्यांचे दात. ठीक आहे. तर ते इल्लिगल किलिंग जी चालते आहे ते थांबवण्यासाठी 2003मध्ये साईट्सने हा प्रोग्राम लॉन्च केला होता आणि तो या प्रोजेक्ट अंडर आपण चालवतो आहे. ओके. साईट्स म्हणजे काय आहे? तर कन्व्हेन्शन ऑन इंटरनॅशनल ट्रेड इन एंडेंजर्ड स्पीसीज ऑफ वाईल्ड फ्लोरा अँड फोना. ओके. फोना म्हणजे प्राणी, फ्लोरा म्हणजे वनस्पती. तर या सगळ्यांचा जो एंडेंजर्ड स्पीसीजचा इंटरनॅशनल ट्रेड चालतो, अवैध ट्रेड चालतो आहे, ते थांबवणे या प्रोग्राम अंतर्गत आपण करतो आहे. यालाच वॉशिंग्टन कन्व्हेन्शन सुद्धा म्हणतात. आणि आपल्या भारतात याची 10 क्षेत्रे आहे टोटल साईट्स अंतर्गत किंवा माईक अंडर. आपल्या भारतात 10 क्षेत्रे आपल्याला आढळतात आहेत. ओके. पुढे जाऊया. आता एलिफंट कॉरिडॉर्स भारतामध्ये किती आहेत ते बघू. एलिफंट कॉरिडॉर्स काय आहेत हे आपण बघणारच आहोत. पहिले आपण त्याचं हे बघून घेऊ. एलिफंट कॉरिडॉर्स म्हणजे काय? एलिफंट कॉरिडॉर्स म्हणजे काय असतात? तर वन्य प्राण्यांना किंवा हत्तीसारख्या वन्य प्राण्यांना काय असतं? अन्न मिळवण्यासाठी व इतर कारणांसाठी मोठ्या प्रदेशात संचार करण्याची गरज असते. ठीक आहे. त्यांचं संचार करण्याचं क्षेत्र म्हणजेच कॉरिडॉर असतं. हे लक्षात घ्या. आता साऊदर्न इंडियामध्ये जिथे ही घटना झाली, म्हणजे केरला हा जो रिजन आहे, ठीक आहे, इथे मी नोटिफाय पण केलेला आहे. तर हा सदर्न इंडिया आहे. याच्यामध्ये आपल्याला कॉरिडॉर्स दिसतात. जे मेन्शन पण केलेलं आहे, देअर इज अ ट्राय जंक्शन ऑफ केरला, कर्नाटका आणि तमिळनाडू. याच्यामध्ये आपल्याला कॉरिडॉर दिसतो. ओके. आणि दुसरा आहे नॉर्थ ईस्ट एरिया. ओके. नॉर्थ ईस्टचा एरिया आहे. दुसरा आहे छत्तीसगड आणि ओरिसाचा एरिया. आणि चौथा आहे उत्तराखंडचा एरिया. हे सगळे आपल्या इंडियामध्ये एलिफंटचे कॉरिडॉर्स आहेत. आणि ते दिवसेंदिवस एन्क्रोच होत चाललेले आहे ह्युमनकडून आणि त्यांचं हॅबिटॅट हे डिस्ट्रक्ट होत चाललेलं आहे. त्याच्यामुळेच एलिफंट हे एन्क्रोच करतात आहेत किंवा अन्नासाठी फिरतात आहेत गावांमध्ये किंवा शहरांमध्ये. ओके. याच्या मागचा हा मेन पॉईंट आहे. ओके. आता कॉरिडॉर्स म्हणजे काय ते बघू आपण पहिले. आता कॉरिडॉर्स म्हणजे काय असतात सांगितलं मी की अन्नासाठी त्यांना फिरावं लागतं हत्तींना. ठीक आहे. एका वन्य प्रदेशातून, सपोज दिस इज वन एरिया, एका प्रदेशातून ते दुसऱ्या प्रदेशामध्ये अन्नासाठी किंवा पाण्यासाठी फिरत असतात. ओके.
एक गोष्ट लक्षात ठेवण्यासाठी सारखी आहे, की जे एलिफंट्स आहेत त्यांना पाणी पण खूप जास्त लागत असतं. त्याच्यामुळे ते इकडून तिकडे फिरत असतात एका वन प्रदेशातून दुसऱ्या वन प्रदेशामध्ये. आणि हा जो मधला एरिया असतो, 2 वन्य प्रदेशाचा मधला एरिया, त्याला म्हणतात कॉरिडॉर. ओके. आता याच्यामध्ये काय झालेलं आहे, की ड्यू टू लोहमार्ग वगैरे किंवा रस्ते आहेत, आपले विकास प्रकल्प चालतात, त्याच्यामुळे हे कॉरिडॉर्स भंगत चाललेले आहेत. ठीक आहे. आणि त्याच्यामुळे त्यांच्यावरती एलिफंट्सवरती बंधने येतात आहेत. कधी-कधी ॲक्सिडेंट्स वगैरे पण होतात. ओके. तर हे सगळे कारणं हे जे ॲक्टिव्हिटीज होतात आहेत किंवा या सगळ्या भारतामध्ये ॲक्टिव्हिटीज चाललेल्या आहेत क्रुएल्टीच्या, ह्या सगळ्या या कारणांमुळे होतात आहेत. ठीक आहे. म्हणजे याच्यावरून आपल्याला काय दिसतं, की ॲनिमल्स इज नॉट एन्क्रोचिंग इन आवर ह्युमन हॅबिटॅट. वी आर एन्क्रोचिंग इन ॲनिमल्स हॅबिटॅट. ओके. ही लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट आहे. पुढे जाऊया. आता याच्यासाठी कायदेशीर उपाययोजना काय काय आहे भारतामध्ये, तर पहिला आहे वन्यजीव संरक्षण कायदा 1972चा. ओके. याच्या अंतर्गत एक बोर्ड येतो जो की अत्यंत इम्पॉर्टंट आहे, तो म्हणजे राष्ट्रीय वन्यजीव बोर्ड. ओके. ही एक अपेक्स बॉडी आहे. ठीक आहे. त्यालाच म्हणतो आपण नॅशनल वाईल्ड लाईफ बोर्ड. आता ही अपेक्स बॉडी असल्यामुळे जेवढे पण नॅशनल पार्क्स आणि सँच्युरीज आहेत भारतामध्ये, त्याचे प्रोजेक्ट्स अप्रूव्ह करते आणि त्यांच्यावरती रिव्ह्यू देते. ओके. ॲक्च्युली ही एक ॲडवायझरी बॉडी असते. ओके. फक्त ही ॲडवाईस देते, की असं करायला पाहिजे, तुम्ही तसं करायला पाहिजे. ही ॲक्शन घेत नाही बॉडी, फक्त ॲडवाईस देते. ॲडवाईस कशावरती देते, तर वाईल्ड लाईफ रिलेटेड मॅटर्सवरती. ठीक आहे. याचे प्रेसिडेंट कोण असतात, तर आपले भारताचे PM. ओके. PM याचे प्रेसिडेंट असतात आणि व्हाईस प्रेसिडेंट असतात आपले एन्व्हायरमेंट मिनिस्टर्स. ओके. हे लक्षात ठेवा. दुसरा आहे कायदा प्राण्यांवरील अत्याचार प्रतिबंधक कायदा. ओके. हा 1960चा कायदा आहे. इयर खूप इम्पॉर्टंट आहे. ओके. 1960चा आहे आणि जम्मू काश्मीर सोडून संपूर्ण भारतात लागू आहे. ओके. ही पण जास्त इम्पॉर्टंट गोष्ट आहे. आता इंडियन पिनल कोडमध्ये काय काय आहे, इंडियन पिनल कोडमध्ये सेक्शन 428 आणि सेक्शन 429 मध्ये किलिंग, पॉयझनिंग, मेमिंग अँड टॉर्चरिंग हे जर आपण केलं ॲनिमल रिलेटेड, तर तो कॉग्निझिबल ऑफेन्स असतो. ओके. त्याच्यासाठी पनिशमेंट पण मिळते. पनिशमेंट काय आहे, तर 2 इयर्सचं जेल इम्प्रिझनमेंट आहे आणि फाईन आहे. ओके. अकॉर्डिंग टू द सिव्हिअरिटी हा फाईन दिला जातो किंवा दोन्ही तुमच्यावरती ॲक्ट होऊ शकतात. आता मेमिंग जे आहे, मेमिंग म्हणजे एखाद्या प्राण्याला इंजुरी करणे, जे की या घटनेमध्ये झालेलं आहे. ठीक आहे. तर जो की सापडलेला, आता तो माणूस सापडलेला आहे असं म्हणतात आहेत, तर त्याला हे इम्प्रिझनमेंट किंवा ही पनिशमेंट होऊ शकते. ठीक आहे. पुढे जाऊया. आता हत्तींबद्दल थोडंसं बघू, की हत्तींचं बेसिक नेचर काय असतं किंवा फॅक्ट्स रिलेटेड टू द एलिफंट. आता आशियन जे हत्ती आहेत, जे आपल्या भारतामध्ये आढळतात, ते आफ्रिकन हत्तीपेक्षा जास्त हुशार असतात बरं का. आणि ते खूप प्रमाणात गोष्टी किंवा मानवाची वागणूक ऑब्झर्व करत असतात. म्हणजे ते नेहमी असं जनरली ऑब्झर्व करत असतात आणि प्रत्येक गोष्ट ते लक्षात ठेवतात. जसं की एखाद्या माणसाने त्याला एखादा माणूस मारत असेल, ठीक आहे, एखाद्या माणसाने हत्तीला मारलं, तर तो आयुष्यात कधीच त्या माणसाजवळ जाणार नाही. ठीक आहे. तो लक्षात ठेवतो की यांनी मला मारलं होतं. ओके. आणि हत्तींचे संचार क्षेत्र हे खूप जास्त मोठे असते. जसं की मी म्हटलं, की कॉरिडॉर्स हे हत्तीचे खूप जास्त असतात. ठीक आहे. ते खूप जास्त प्रमाणात, विस्तृत प्रमाणात फिरत असतात. ओके. आणि फक्त केवळ नरांमध्ये हत्तीदंत असतात. ठीक आहे. इथे टस्क यू आहे. केवळ हत्ती, मादीमध्ये हस्तिदंत नसतात. ठीक आहे. ज्याच्यामुळे त्यांची पोचिंग जास्त प्रमाणात चालते, ते फक्त नरांमध्ये असतात. हत्ती एकावेळी एकाच पिल्ला जन्म देऊ शकतात. ओके. ही पण मादी जी होती ती प्रेग्नंट होती, ती एका पिल्लाचा जन्म देऊ शकते. ठीक आहे. आणि हत्ती नेहमी कळपात राहतात. ओके. आणि कळपाचे नेतृत्व ज्येष्ठ आणि अनुभवी मादी करत असते. ओके. इथे मॅट्रिआर्की चालते. ठीक आहे. मादीच करत असते नेतृत्व. ठीक आहे. तर हे लक्षात ठेवा. याच्यावरती MPSCने प्रश्न विचारलेला होता, तर हे तुम्ही एकदा बघून घ्या. ओके. पुढे जाऊया. आता हे चित्र तुम्ही बघतच असाल. ही नदी कोणती होती, जसं मी म्हटलं की वेलियार नदी होती, जिथे तिने जीव सोडलेला आहे. आता हा थोडा सायकोलॉजिकल टॉपिक आहे. मानव व प्राणी कन्फ्लिक्ट किंवा मानव आणि प्राणी यांचे संबंध कसे आहेत. ठीक आहे. याच्यावरती तुम्हाला एसे सुद्धा येऊ शकतो बरं का. याच्यावरती MPSC किंवा UPSC एसे पण विचारू शकतो किंवा तुम्हाला डायरेक्ट मेन्समध्ये क्वेश्चन येऊ शकतो.
ओके. आता जी भावना असते आपली प्राण्यांबद्दलची, ती 4 फॅक्टर्सनी गव्हर्न होते. ओके. म्हणजे आपण आपल्या भावना या मोल्ड करत असतो सहसा. तर ते कोणते फॅक्टर्स आहेत ते बघू आपण, की आपण प्राण्यांना मानववंशीकरण कसं करतो, म्हणजे अँथ्रोपोमॉर्फाइज कसं करतो, ठीक आहे. त्यांना कसं मोल्ड करतो आपल्याप्रमाणे, कसं ॲट्रिब्यूट करतो आपल्या क्वालिटीजनुसार. ओके. त्यांना फिलिंग्स आहे का, किंवा आपण आपल्यानुसार फिलिंग्स आहेत का त्यांना, हे आपण चेक करत असतो. सपोज आपण पाळीव प्राणी जे जनरली पाळतो, जसं की कुत्रा आहे किंवा मांजर आहे किंवा गाय आहे, तर यांना फिलिंग्स असतात. ते आपल्या मालकाला कधीच विसरत नाही. ते खूप ऑनेस्ट असतात. तर अशांनाच आपण जास्त फेवर देत असतो, ठीक आहे. म्हणजे मानव जनरली सेल्फिशली वागतो. ओके. किंवा आपल्याला जे बेनिफिट देत असतील त्यांनाच आपण पाळत असतो, की ते किती अँथ्रोपोमॉर्फाइज होतात, ठीक आहे. हे आपण बघत असतो. पुढे जाऊया. दुसरा पॉईंट काय आहे, की हाऊ युजफुल दे आर टू ह्युमन्स. म्हणजे याच्यातही आपण सेल्फिश पाहतो, आपला सेल्फिशनेस पाहतो, की किती ते आपल्यासाठी युजफुल आहेत. ओके. जसं की गाय आपल्याला दूध देते म्हणूनच आपण पाळतो, किंवा ती बैल देते आपल्याला. त्याच्यानंतर म्हणजे तो बैल नंतर युजफुल होतो आपल्या ॲग्रिकल्चरमध्ये, ठीक आहे. तर आपण कसं किती प्रमाणात एक्सप्लॉइट करू शकतो, तो किती बेनिफिशियल आहे आपल्यासाठी, हे पण आपण बघत असतो. ओके. पुढे जाऊया. नेक्स्ट आहे हाऊ रेअर स्पीसीज दे आर. आता तर ती रेअर किती स्पीसीज आहे याच्यावरती पण आपलं थोडं म्हणजे फिलिंग्स जुळलेल्या असतात त्या ॲनिमल सोबत. फॉर एक्झाम्पल द्यायचं झालं, की आधी टायगर्स खूप जास्त प्रमाणात होते, ठीक आहे. वाघ खूप जास्त प्रमाणात आढळायचे, किंवा हत्ती पण खूप जास्त प्रमाणात आढळायचे. पण काय झालं, की हळूहळू ही स्पीसीज रेअर व्हायला लागली. कशामुळे? तर ॲनिमल पोचिंगमुळे, ठीक आहे, ॲनिमल किलिंगमुळे. आणि त्यानंतर आपल्याला फील व्हायला लागलं, की यार हे याच्यामुळे म्हणजे आपल्यामुळे तर हे होत नाही आहे, ठीक आहे. दे आर डिसअपिअरिंग बिकॉज ऑफ अस ओनली. ओके. आधी फील झालं का? हे नाही. म्हणजे जेव्हा ते मरायला लागले किंवा ते रेअर व्हायला लागले, तेव्हा आपली फिलिंग्स किंवा इमोशन्स जागृत झालेले आहे. ओके. म्हणजे वी आर फिलिंग गिल्टी नाव आफ्टर म्हणजे आफ्टर द किलिंग. ओके. तर हा एक मुद्दा आहे, की जर तुम्ही आधीच जर हे झाले नाही, किंवा आधीच जर गिल्टी फील करत नाही असेल आपण ॲनिमलबद्दल, तर मग ते आपोआप रेअर होणार आहेत. म्हणजे इथे पण आपला एक सेल्फिश नेचर किंवा अनअवेअर नेचर आपल्याला दिसतं आहे. दुसरं आहे हाऊ मच ऑफ द थ्रेट दे आर टू ह्युमन्स. म्हणजे जास्त थ्रेट असेल तर तो खराब प्राणी, ठीक आहे, आणि कमी थ्रेट असेल तर तो चांगला प्राणी, असं आपण घोषित करत असतो, ठीक आहे. थ्रेट म्हणजे आता जास्त थ्रेट असेल, एखादं वर्मीन तुम्ही ऐकलं असेल, वर्मीन स्पीसीज या असतात, की त्या खूप जास्त उत्पात मचवत असतात. जसं की ॲग्रिकल्चरमध्ये, किंवा जसं फॉर एक्झाम्पल रानडुक्कर आहेत, तर त्यांना मारलं जातं, ठीक आहे. ती वर्मीन स्पीसीज आहे. काही एरिया म्हणजे प्रत्येक स्टेटची वर्मीन स्पीसीज घोषित हे वेगळे होतात, ठीक आहे. तर याच्यामध्ये काय असतं, की सपोज ती जर जास्त थ्रेट देत असेल ह्युमन्सला, तर ती आपल्यासाठी चांगली नाही आहे. ओके. म्हणजे ते आपण पेस्ट कन्सिडर करतो त्याला. फॉर एक्झाम्पल सांगायचं, बेस्ट एक्झाम्पल आहे याचं उंदीर. ओके. म्हणजे काय आहे, की आपलं जे रिलेशनशिप आहे ॲनिमल्सचं, किंवा आपलं आणि ह्युमनचं आणि ॲनिमलचं जे रिलेशनशिप आहे, ते आपणच डिसाईड करत असतो. ॲनिमलला कधीच आपण डिसाईड करू देत नाही, किंवा त्याला जे काय पाहिजे आहे हे आपण कधीच बघत नाही. तर ही खूप दुःखास्पद गोष्ट आहे. ओके. पुढे जाऊया. तुम्हाला लेक्चर कसं वाटलं? तुमचं ओपिनियन काय आहे याबद्दल ते नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि आपण प्राण्यांबद्दल सहानुभूती दाखवली पाहिजे असं मला वाटते. आणि टिल देन स्टे कनेक्टेड अँड कीप स्टडीइंग अँड थँक यू.